खरातची वरात निघाल्यानंतर झिरवाळांची हिरवळ बाहेर आली. तर गेला आठवडाभर महाराष्ट्र आधी खूप रंजक राहिलेला आहे. जगभरात इराण युद्धाची चर्चा असताना महाराष्ट्रात वेगळंच युद्ध बघायला मिळत आहे. अर्थात त्याने आभारवृद्धांचं मनोरंजनही झालं. लोक आवडीने खरातचे रोज नवीन नवीन येणारे व्हिडिओज बघत आहेत. तर मित्रांनो, जर सिरियस पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर जनता किती मूर्ख आहे की आपण अशा बुवांवर किंवा राजकारणावर बाबडेपणाने विश्वास ठेवतो आणि त्यांच्या आपल्या पैशांवर मोजमोजा चालू आहे. पण आता आपल्याला या सर्व गोष्टींची सवय करून घ्यायला हवी, कारण दिस इज न्यू नॉर्मल. हे पुढील 10 वर्षात एवढं नॉर्मल होऊन जाणार आहे. कारण जी पिढी आता 20 ते 35 या वयात आहे व ती पुढे 10 ते 15 वर्षात राजकारणात येईल, त्यावेळी आताच्या ज्या पिढीचा जो हायदोस चालू आहे तेव्हा प्रत्येक राजकारण्याचे व्हिडिओ हे दुसऱ्या राजकारण्याकडे असतील किंवा त्याचे व्हिडिओ याच्याकडे असतील. कोणाचा कोणत्या महिलेसोबतचा किंवा अगदी दुसऱ्या कोणासोबतचा किंवा पार्टी करताना, ड्रिंक करताना, हुक्का मारताना किंवा डान्स बारचा किंवा कसिनोचा किंवा अगदी बारीचा. तर जो कोणी व्यक्ती पुढे जाऊन प्रसिद्धीच्या शिखरावर जाईल किंवा विशेषतः राजकारणी लोक तुम्हाला निवडून येण्यापेक्षा किंवा कोणतेही तिकीट मिळवण्यापेक्षा सर्वात जास्त जिकिरीचं काम हे आहे की तुमचा व्हिडिओ कुठे व्हायरल होऊ नये. कारण रेकॉर्ड करणं खूप सोपं झालं हो. आता आपल्या चष्म्यांमध्ये कॅमेरे असतात, एखाद्या पेनमध्ये कॅमेरा असतो, एखाद्या शर्टाच्या बटनमध्ये कॅमेरा असतो. तर ज्याला रेकॉर्ड करायचे तो कसंही रेकॉर्ड करणार, एकतर ब्लॅकमेल करणार किंवा नंतर व्हायरल करणार. ज्याने कोणी ठरवलं बाबा मला नाम निराळ राहायचंय, मी एकदम साधू संतासारखा आयुष्य जगणार, ज्या वाटेल जायचं नाही त्याची बस पकडायची नाही, तरी आत्ताच AI एवढं ॲडव्हान्स आहे की आपल्याला खरा व्हिडिओ आणि रिअल व्हिडिओ मधला फरक कळत नाही. तरी थोड्याशा मायनर डिटेल्स असतात त्यावरून आपण समजू शकतो की हे बाबा AI आहे. मात्र इथून पुढे 10-15 वर्षांनी काय असेल, खऱ्या व्हिडिओपेक्षा पण खरा AIचा व्हिडिओ वाटू लागेल. मग ज्या व्यक्तीने इथून पुढे 14-15 वर्षाची तपश्चर्या जो राजकारणी किंवा एखादा युवा नेता करेल तो बोलेल खाया पिया कुसने ग्लास थोडा बाराना, अशी गत होईल. त्यामुळेच म्हटलो मित्रांनो, दिस इज न्यू नॉर्मल. या गोष्टींची व व्हायरल व्हिडिओची आपल्याला सवय करून घ्यायला हवी. धन्यवाद.